नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधू ही तिच्यावर ज्या काही गुंडांनी हल्ला केलेला असतो त्या गुंडांना पकडल्याशिवाय शांत बसायला तयार नसती आणि ती राघवला म्हणत असते की राघव सर, तुम्ही जर त्या गुंडांना पकडले नाही तर मी इथून तुमच्या पोलीस स्टेशनमधून हलणार नाही. तुम्ही अजूनपर्यंत त्या गुंडांना का पकडले नाही? आणि गीता आणि तिच्या मिस्टरांना धमकावणारी कोण अशी व्यक्ती होती तिला सुद्धा अजून तुम्ही शोधले नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कामाचे नाही असे कसे पोलीस ऑफिसर आहात तुम्ही जर माझ्याशीच असे वागत असताल तर इतर तुमच्या लोकांशी कसे वागतात? तर राघवला सर्व कर्मचाऱ्यांसमोर अपमान झालेला सहन होत नसतो. तो सिंधूला म्हणत असतो की सिंधू, आपण लवकरात लवकर त्या गुंडांना पकडू, तू टेन्शन घेऊ नको, घरी जा. सिंधू काही ऐकत नसते. तेव्हा त्या पोलीस सहकाऱ्यांनी जे काही गुंडांनी त्या दुकानदाराला मोबाईल विकलेला असतो त्या दुकानदार शॉपीवाल्याला ते घेऊन आलेले असतात आणि त्या गुंडाचे स्केच ते तयार करण्यासाठी सांगतात. तेव्हा तो दुकानदार सांगतो तसे स्केच तयार होते, पण तो दुकानदार मुद्दाम खोटं सांगतो आणि ह्या गुंडाला मी ओळखू शकत नाही आणि जो सिंधूचा मोबाईल घेऊन आला होता तो हा स्केचसारखा माणूस नव्हता असं तो खोटे सांगतो. तेव्हा पोलीस त्या दुकानदाराला सोडून देतात. त्यानंतर तो दुकानदार लगेच त्या गुंडांना फोन लावतो आणि सर्व झालेले सांगतो की ती जी काही तुम्ही मॅडम होती तिचा मोबाईल चोरला आणि तो मला विकला, ती मॅडम एका IPS राघवची बायको आहे आणि ती तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणारी नाही. ती पोलीस स्टेशनमध्ये आली होती आणि तिने आमच्याकडून स्केचसुद्धा करून घेतले असं सर्व सांगतात. तर तो गुंड खूपच घाबरतो आणि तो लगेच मधूला फोन करतो आणि मधूला म्हणत असतो की तुम्ही आम्हाला ज्या बाईला मारण्याची सुपारी दिली होती आणि तिची बॅग आणि मोबाईल आम्ही चोरला, ती एका IPS ऑफिसरची बायको होती, हे आम्हाला तुम्ही का सांगितले नाही? आणि जर आम्ही यामध्ये जर गुंतलो तर आम्ही तुम्हाला सुद्धा यामध्ये गुंतून घेऊ असे तो मधूला धमकी देतो. तेव्हा मधूसुद्धा खूप घाबरलेले असते आणि आता या सिंधूचे डोके कुठे फिरवायचे आणि तिला शांत कसे बसवायचे याचा ती विचार करत असते. तेव्हा मधू एक प्लॅन करते आणि ती म्हणत असते की सिंधूला आता मी माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही. सिंधूला मी तिच्या बाळाजवळ ठेवले आणि तिच्याशी जर ती सांगेल तसे ऐकले तर सिंधू नेमकं माझ्यावर तिचा जो काही संशय आहे ते दूर होईल. म्हणून मधू काकू आणि राजश्रीला म्हणते की हे सिंधू आणि राघवचे बाळ आहे, मी त्यांना त्यांच्या बाळापासून दूर ठेवू शकत नाही. त्यामुळे मी आता सिंधूच्या हॉस्पिटलमध्ये सिंधूच्या हाताने सर्व प्रेग्नन्सीच्या टेस्ट करणार आणि चेकअपसुद्धा सिंधूच्या हाताने, माझी डिलिव्हरीसुद्धा ही सिंधूच्याच हॉस्पिटलमध्ये होणार. तर मधू इतके बदललेले पाहून काकू आणि राजश्रीला मात्र आनंद होतो. त्यानंतर काकू मधूला घेऊन काही टेस्ट करण्यासाठी सिंधूच्या हॉस्पिटलला चेकअप करण्यासाठी घेऊन येते. तेव्हा काही ठिकाणी एका बँकेमध्ये आतंकवाद्यांनी दरोडा घातलेला असतो आणि सर्व पैसा, दागदागिने सर्व काही लुटले गेलेले असते आणि ती बँक पूर्णपणे लुटून त्यातील जे काही कामगार असतात त्यांना गोळ्या झाडून मारले गेलेले असतात. तर काही लोक पैसे काढण्यासाठी आलेले असतात त्यांना सुद्धा त्या आतंकवाद्यांनी धमकावून सोडलेले असते आणि त्यांना डांबून ठेवलेले असते. तेव्हा इकडे सिंधू ही राघवच्या हॉस्पिटलला असते. त्या आतंकवाद्यांनी काही पोलिसांना सुद्धा खत्म केलेले असते. तेव्हा कमिशनर साहेब राघव आणि त्याच्या सर्व पोलीस सहकाऱ्यांना तातडीने फोन लावतात. कमिशनर साहेब स्वतः राघवच्या पोलीस स्टेशनला आलेले असतात आणि राघवला म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता जी काही बँक लुटली गेली त्या गुंडांना, आतंकवाद्यांना ताबडतोब पकडले गेले पाहिजे आणि ते आता नाशिकच्या दिशेने येत असतील. त्या बँकेवर जो काही हल्ला झाला ते गुंड आतंकवादी सुटता कामा नये, ते मेलेले असो किंवा जिवंत, पण माझ्यासमोर त्यांना हजर करायला हवे. या मिशनवर तुमची नियुक्ती करण्यात आलेली असे कमिशनर साहेब राघवला चेतावणी देतात. तेव्हा राघव त्या मिशनवर जाण्यासाठी तयार होतो आणि बाहेर येतो. आपल्या सर्व पोलीस सहकाऱ्यांना सर्व सामान घेऊन तो मिशनवर जाण्याची तयारी करतो. तर सिंधू म्हणत असते की काय झाले राघव सर, इतक्या घाईने तुम्ही कुठे निघलात आणि तुम्ही एका मिशनवर चाललात का? आणि आता जर घरी असते तर मी तुम्हाला दही आणि साखर देऊन तुमचे तोंड गोड करून पाठवले असते, पण आता माझ्या पर्समध्ये फक्त एक चॉकलेट आहे आणि ते चॉकलेट घेऊन तुम्ही जा. पण राघव काही सिंधूचे ऐकत नसतो. तो सिंधूवर थोडासा रागवलेला असतो. तो म्हणत असतो की सिंधू, आज तू माझ्यावर जे काही आरोप केले ना तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. तेव्हा राघव घाईने तेथून निघून जातो आणि सिंधू आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती पेशंटची सर्व उपचार करत असते.
तेव्हा तेथे अचानक काकू आणि मधू येतात आणि त्यांना बघून सिंधूला मात्र धक्का बसतो की मधू माझ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या हाताने चेकअप करण्यासाठी का आली असेल। तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही ठीक तर आहात ना। मधू म्हणते की ठीक आहे, पण सिंधू मी एक निर्णय घेतला, मी तुला तुझ्या बाळापासून दूर ठेवू शकत नाही, म्हणून मी असे ठरवले की माझी डिलिव्हरी आणि सर्व काही चेकअप आहे ते तुझ्या हाताने होतील। बाहेरचे सर्व लोक म्हणतात की तू सुद्धा एक चांगली डॉक्टर आहे, मग मी दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा तुझ्याच हाताने सर्व टेस्ट करून घेणार। तर मधू म्हणते की मी हे सर्व करणार। तर सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्ही तर मला तुमच्याजवळ यायला सुद्धा तयार नव्हतात आणि अचानक कशा बदलल्या। त्यानंतर इकडे राघव त्या गाडीतून आपल्या गाडीतून सर्व पोलीस सहकाऱ्यांसंग निघलेला असतो। तेव्हा अचानक समोरून त्या आतंकवाद्याची गाडी जात असते। तर राघव लगेच त्या गाडीवर हल्ला करतो आणि त्यातील काही आतंकवाद्यांना गोळ्या झाडून मारतो, पण राघव त्या ड्रायव्हरला जो काही गोळी झाडतो तर लगेच ते आतंकवादी दुसरी गाडी बदलतात आणि राघव त्यांना पकडण्यात यशस्वी झालेला असतो। मात्र तिथे कांता जात असतो आणि कांता त्या आतंकवाद्याला आपल्या गाडीने लिफ्ट देतो आणि बळजबरीने त्यांना त्या गाडीमध्ये बसण्यासाठी सांगतो। तेव्हा कांता त्या गुंडांना घेऊन पुढे जातो। तेव्हा राघव पुन्हा त्या गाडीच्या मागे पाठलाग करत असतो आणि त्यातील काही गुंडांना तो मारतो, पण तेव्हा ते आतंकवादी कांताच्या डोक्याला सुद्धा पिस्तूल लावतात आणि गाडी कुठे न्यायची याचा विचार कर आणि गाडी घाईने चालव अशी धमकी देत असतात। तर त्यातील एका आतंकवादी सहकार्याला ही गोळी लागलेली असते। तर त्याचे जो काही लीडर असतो तो लीडर त्या आतंकवादी सहकार्याला सुद्धा मारून बाहेर फेकून देतो। तेव्हा इकडे मधू, काकू, सिंधू एका आपल्या हॉस्पिटलमध्ये असतात आणि त्याच वेळेस ते आतंकवादीची गाडी त्या हॉस्पिटलसमोर आलेली असते आणि ते आतंकवादी त्या हॉस्पिटलमध्ये कांताला घेऊन शिरतात आणि हॉस्पिटलवर सुद्धा हल्ला करतात। तर राघव आणि राघवची सर्व पोलीस सहकाऱ्यांची गाडी सुद्धा तेथे आलेली असते आणि त्यांनी सर्व हॉस्पिटलला घेरलेले असते। मात्र आतंकवाद्यांच्या ताब्यामध्ये सर्व काही डॉक्टर, कर्मचारी, सर्व पेशंट आणि सिंधू, मधू आणि काकू ह्या सुद्धा गुंतल्या गेलेल्या असतात। तर ते आतंकवादी त्यातील एक जो काही म्हातारा असतो त्याला धमकावून मारण्याचा प्रयत्न करत असतात। तर तेवढ्यात सिंधू पुढे येते आणि सिंधू त्या आतंकवाद्याला म्हणत असते की तुमची येथे हिंमतच कशी झाली आणि तुम्ही त्या वृद्ध माणसाला का मारता, त्यांनी तुझे काय केलेले आहे। तेव्हा सिंधू काही आतंकवाद्यांना घाबरत नसते। तेव्हा तो आतंकवादी लीडर सिंधूला सुद्धा धमकवतो आणि तिला सुद्धा खाली बसवतो। तर कांता लगेच आपले तोंड झाकून घेतो आणि सिंधूने जर मला इथे बघितले तर रायाच्या मृत्यूला मला जबाबदार धरून ती माझ्यावर आणखीन हल्ला करू शकते आणि ती मला सोडणार नाही या भीतीने तो आपले तोंड लपवतो। आणि त्याचवेळी राघव सिंधूच्या मोबाईलवर फोन लावत असतो, पण सिंधू तिचा मोबाईलवर आपल्या खुर्चीवरच विसरलेली असते। सिंधू काही फोन उचलत नसते। राघव आणखीनच टेन्शनमध्ये आलेला असतो। त्यानंतर इकडे काकू आणि मधू सिंधूच्या जे काही रूममध्ये असतात तेथे त्या एका बाकडाखाली लपून बसतात आणि मधू लगेच राघवला मेसेज करते की आम्ही सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहोत आणि इथे आतंकवाद्यांनी हल्ला केला आहे, यात आम्ही तिघीसुद्धा गुंतलो। तर लगेच राघव म्हणतो की मधू आणि काकूसुद्धा येते म्हणजे माझ्या बाळाच्या जीवाला सुद्धा धोका आणि माझी बायकोसुद्धा येते। काकू, मधू या सर्वजणी येथे अटकलात आणि आता या आतंकवाद्यांच्या तावडीतून कसं यांना सुखरूप वाचायचे याचा राघव विचार करत असतो। त्यानंतर इकडे तो आतंकवादी सर्व लोकांचे मोबाईल, सर्व फोन घेतो आणि ज्या डॉक्टर ह्या मधूची चेकअप करत असतात त्या मधूला म्हणत असतात की तुम्ही जी काही प्रेग्नन्सीची ही रिस्क घेतलेली आहे ती व्यवस्थितपणे पार पाडलेली नाही, म्हणजे प्रेग्नन्सीचे जे काही अंश आहे ते तुमच्या गर्भामध्ये लागू होत नाही हे त्या डॉक्टरनी सांगितलेले असते। तेव्हा मधू आणि काकू ह्या खाली जाऊन लपतात। तर तेव्हा सिंधूचा मोबाईल त्या टेबलवर वाजत असतो आणि ती डॉक्टर तो फोन घ्यायला जाते आणि ती राघवला बोलण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यात तो आतंकवादी लीडर आतमध्ये येतो आणि त्या डॉक्टरला गोळी घालून मारून टाकतो। तर मधू आणि काकू खूप शांत बसतात आणि त्या आतंकवाद्याच्या तावडीतून आपला लपून जीव वाचवतात। सिंधूला ते बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा सिंधू देवाला प्रार्थना करते की देवप्पा प्लीज माझ्या बाळाला व्यवस्थित सुरक्षित ठेव।
नंतर इकडे तो आतंकवादी मोठ्या लाऊडस्पीकरमध्ये घोषणा करून राघवला सांगत असते की आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही 15 मिनिटात तर या सर्व हॉस्पिटलला आम्ही स्मशान करून टाकू। येथे कोणताही डॉक्टर आणि कोणताही पेशंट जिवंत राहू शकणार नाही। तर राघव हा मनात म्हणत असतो की ह्या आतंकवाद्याला जर समजले या हॉस्पिटलमध्ये माझी बायको, माझी वहिनी आणि माझी काकूसुद्धा आहे तर तो त्याचा नक्की फायदा घेईल। तेव्हा राघव आता यांना कसे वाचायचे याचा विचार करत असतो। तर सिंधू इकडे काही ना काही करून मला राघव सरांबरोबर फोनवर नक्की बोलावीच लागेल आणि त्यांना या आतंकवाद्यांना खत्म करण्यासाठी नक्की मदत करावी लागेल असा ते विचार करत असते। तेव्हा आता राघव सिंधू मिळून या आतंकवाद्यांना कसे खत्म करणार आणि मधू आणि काकू आणि सर्व कर्मचारी पेशंट यांचा जीव कसा वाचवणार तो आपण पुढील भागामध्ये पाहूया। तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।